कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज सुरुवात होणार आहे आणि सकाळपासूनच आपण पाहिलं तर अनेक मतदान केंद्रावरती मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पूर्व येथील जोशी स्कूल परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 प्रभागासाठी 31 पॅनल उभे करण्यात आले असून 14,25,086 इतके मतदार जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि यासाठी एकंदरीत पाहायला गेलं तर 1548 मतदार केंद्र जे आहेत ते या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर 122 मतदारांपैकी 20 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे 102 जागेसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे। सकाळी 7:30 वाजेपासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान होणार असून यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। थोड्या वेळातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून अनेक शासकीय अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। गेले काही दिवसापासून बिनविरोध निवड असेल, त्याचबरोबर पैशाचं वाटप असेल, त्याचबरोबर हाणामारी असेल, अशा अनेक गोष्टी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घडल्या असून या ठिकाणी सकाळपासूनच आपण पाहायला गेलं तर मतदारांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळातच या ठिकाणी मतदान प्रक्रियेला देखील सुरुवात होणार असून नेमकं आपलं मतदान करून आपल्या परिसरामध्ये आपला नगरसेवक निवडायचा याचा उत्साह जो आहे या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच मतदारांनी लांबच लांब रांगा लावलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।